डिअर फ्रेंड्स, लास्ट काही व्हिडिओज पासून जे आहेत ते आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत ते डिस्कस करत आहे. मागील 2 ते 3 व्हिडिओज पासून जे आहेत ते वेगवेगळ्या इम्पॉर्टंट टर्म्स आपण डिस्कस करत आहे. त्यामध्ये आपण ॲटम्स, ॲटॉमिक मास, ग्राम ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर या वेगवेगळ्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या डिस्कस केल्या, वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या डिस्कस केल्या. इन केस ऑफ टुडेज व्हिडिओ, द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म और कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जो आहे सर्वात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे जो थ्रू आउट द इयर्स, दोन्ही वर्षी ऍक्च्युली 11th and 12th जर आपण पाहिलं तर खूप महत्वाचा असा कॉन्सेप्ट आहे. त्याला आपण म्हणतो मोल कॉन्सेप्ट. इट इज नोन ॲज मोल कॉन्सेप्ट. सो व्हॉट इज मीन बाय मोल कॉन्सेप्ट ऍक्च्युली, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर सिंपल लँग्वेज मध्ये म्हणायचं तर आपण जेव्हा एखादी क्वांटिटी जी आहे ती मेजर करायला जातो तर त्या मेजर करण्यासाठी ती जी काही क्वांटिटी असेल ती मेजर करण्यासाठी आपण काय करतो तर तिथे काही ना काही युनिट्स जे आहेत ते आपण तिथे घेतो. जसं फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ बनानास मेजर करायचे असेल तर वी मेजर इट इन डझन्स. इन केस ऑफ पोटॅटोज मेजर करायचे असेल आपल्याला तर आपण जे आहे त्यांना मेजर करण्यासाठी किलोग्राम जे आहे ते यूज करतो. दॅट मीन्स व्हॉट, तर 1 किलोग्राम ऑफ मॅटर, मग ते मॅटर कुठलेही असो ते किती घेणार आपण 1 किलोग्राम. 1 डझन ऑफ बनाना किंवा 1 डझन ऑफ एनी मॅटर आपण जर घेतलं तर 1 डझन मीन्स 12 क्वांटिटीज असा त्याचा मिनिंग होतो. 1 किलोग्राम घेतलं मीन्स 1000 ग्राम हा त्याचा मिनिंग होतो. सेम त्याच कॅटेगरीमध्ये ही टर्म जी आहे येते दॅट इज मोल कॉन्सेप्ट. आता हे मोल कॉन्सेप्ट मध्ये ऍक्च्युली आपण काय मेजर करणार आहे तर आपण मेजर करणार आहे एखाद्या मॅटर मध्ये, एखाद्या केमिकल मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत. How many numbers of atoms are present in any matter or in any chemical or in case of any element. ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी जी टर्म यूज केली जाते ती आहे मोल कॉन्सेप्ट. जी टर्म यूज केली जाते ती आहे मोल कॉन्सेप्ट. ॲटम विषयी आपण खूप डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे. अँड वी व्हेरी वेल नो दॅट ॲटम इज अ स्मॉलेस्ट particle of matter. That means its size is very small. It is measured in nanometer. नॅनोमीटर मध्ये त्याची साईज जी आहे ती येते. आणि अशा ऍटमला जर मेजर करायचं असेल तर फिजिकली म्हणजेच तो ऍटम जो आहे तो असा आपण हातामध्ये घेऊन त्याला मेजर करू शकत नाही, कारण त्याची जी साईज आहे ती खूप स्मॉलर आहे. वी आर नॉट एबल टू सी दॅट ऍटम विथ अवर नेकेड आईज. सो एवढा तो स्मॉलर असल्यामुळे मग इंडिव्हिज्युअली जी आहे त्याची क्वांटिटी आपल्याला जी काढायची असेल तर ती मेजर करता येत नाही. सो त्याच्यासाठी हा कॉन्सेप्ट जो आहे तो समोर आलेला आहे. त्याला आपण म्हणतो मोल कॉन्सेप्ट. इट इज नोन ॲज मोल कॉन्सेप्ट. सो व्हॉट इज मीन बाय मोल कॉन्सेप्ट ऍक्च्युली, तर त्याची डेफिनेशन आपण जर पाहिले तर इथे दिलेली आहे. दॅट इज द मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स. Mole is the amount of substance that contains as many entities. Entities means particles which are known like your atom, molecules or other particles, as there are atoms in exactly 12 gram of carbon-12 isotope. So what is mole concept? Actually it states the relation between the number of atoms with the mass of carbon. Actually कार्बन जो आहे त्याचं जे काही मास आहे, कार्बन-12 आयसोटोप हा एक नॉर्मल कार्बन ॲटम जो आहे तो आपण तिथे कन्सिडर करतो. तर त्याचं जे मास आहे ऍक्च्युली ते 12 ग्राम जे आहे ते आपण नेहमी घेतो. आणि त्या 12 ग्राम ऑफ कार्बन सोबत अदर जे काही पार्टिकल्स आहेत ज्यांना आपण ॲटम्स म्हणतो किंवा मॉलिक्युल्स म्हणतो, तर त्यांची क्वांटिटी जी आहे याचं रिलेशन जे आहे ते आता तिथे जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो. इन केस ऑफ कार्बन, ऍक्च्युली कार्बनच का तिथे सिलेक्ट केलं तर कार्बन जो आहे तो अबंडंटली अवेलेबल एलिमेंट आहे.
In case of compounds, about 83% of known compounds, टोटल जेवढे काही कंपाऊंड आहेत त्यापैकी म्हणजे 100% ऑफ कंपाऊंड पैकी एक ते कार्बनचे बनलेले आहे. सो कार्बन जो आहे तो एक स्टँडर्ड एलिमेंट जो आहे तो इथे कन्सिडर करून काय केलेलं आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे आहे अदर ऍटम्स किंवा अदर एलिमेंट्सचे जे काही ऍटम्स आहेत त्यांच्या क्वांटिटीज ज्या आहेत त्या मेजर करण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठे केला तर मोल कॉन्सेप्ट मध्ये. तर त्याची एक सिंपल डेफिनेशन जी आहे ती इथे घेतली. दॅट इज ए मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स that contains as many entities like atoms or molecules or other particles as there are atoms in exactly 12 gram of the carbon 12 isotope. कार्बन 12 आयसोटोपच्या 12 ग्राम मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहेत ते प्रेझेंट आहेत हे रिलेशन जे काही आपण तिथे काढणार आहे त्यालाच म्हणायचं मोल और मोल कन्सेप्ट. सो कार्बन जर आपण इथे पाहिलं तर कार्बन जो आहे त्याचा ऍटॉमिक मास आहे 12 ग्राम. बट एका कार्बनचं मास जर आपण तिथे जर कॅल्क्युलेट केलं तर ते ऍक्च्युली कॅल्क्युलेट केलेलं आहे बाय युझिंग मास स्पेक्ट्रोमीटर. सो द मास ऑफ वन कार्बन ऍटम कुठला तर कार्बन 12 म्हणजेच असा कार्बन ऍटम ज्याचा ऍटॉमिक मास 12 आपण घेतलेला आहे. इट इज 1.992648 into 10⁻⁻23 ग्राम. एका कार्बनचं मास किती आहे तर 1.992648 into 10⁻⁻23 ग्राम्स. हे झालं एका कार्बनचं मास. आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की कार्बन 12 आयसोटोप जो आहे त्याच्या 12 ग्राम ऑफ कार्बन मध्ये किती नंबर ऑफ हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट ती जी काही क्वांटिटी येणार त्यालाच आपण इथे म्हणणार 1 मोल. दॅट क्वांटिटी इज नोन ॲज 1 मोल ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅटर. सो कार्बनच्या एका ऍटमचं जे काही मास आहे ते आहे 1.992648 into 10⁻⁻23 ग्राम. सो हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन 12 atoms are present in 1 mole. हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर 1 मोल ऑफ कार्बन 12 आपण जर तिथे जर घेतला आणि तिथे त्यामध्ये किती ऍटम प्रेझेंट आहेत हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला इथे भेटतो. सो नंबर ऑफ ऍटम्स ऑफ कार्बन 12 इन 1 मोल इक्वल्स टू atomic mass of carbon divided by mass of one atom. Atomic mass of carbon is that is 12 gram divided by mass of one carbon atom that is 1.992648 into 10⁻⁻23. So हे डिव्हिजन जर केलं तर आपल्याला तिथे आन्सर भेटते that is 6.022136 into 10⁻23 number of atoms per mole. 6.022136 into 10⁻23 atoms, number of atoms per mole. ही एक स्टँडर्ड फिगर आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अवॅगॅड्रोज नंबर. याला काय म्हणतो आपण अवॅगॅड्रोज नंबर जे आहे ते इथे म्हणतो अँड इट इज डिनोटेड बाय NA. सो आपल्याला एक स्टँडर्ड फिगर भेटली. कशाची भेटली तर 1 मोल मीन्स व्हॉट. सो 1 मोल मीन्स एक्झॅक्टली हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स or atoms or molecules or ion. So 1 mole equals to 6.022137 into 10⁻23 number of atoms. In general त्यांना particles म्हणू or compound असेल तर molecules per mole. अशी ही क्वांटिटी जी आहे ती इथे आपल्याला भेटते. यालाच आपण म्हणतो 1 मोल. यालाच काय म्हणणार आपण 1 मोल. सो सिंपल मॅनर मध्ये मोल कन्सेप्ट जे आहे ते काय आहे तर जसे आपण एखाद्या 1 डझन ऑफ मॅटर जे आहे ते घेतो. एखादी वस्तू जेव्हा आपण 1 डझन घेतो
तेव्हा त्या वस्तूच्या किती क्वांटिटी तिथे घेतो तर एक्झॅक्टली 12. 1 डझन मध्ये 12 क्वांटिटी जी आहे त्या पर्टिक्युलर मॅटरच्या ज्या आहेत त्या आपण घेतो, कारण 1 डझन मीन्स 12 क्वांटिटीज. हे रिलेशन तिथे आहे. सेम त्याच टाईपचं रिलेशन जे आहे ते इथे आपण घेतलेलं आहे नंबर ऑफ ऍटम्स जे आहेत ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. काय रिलेशन घेतलेलं आहे तर व्हॉट इज मीन बाय 1 मोल. 1 mole means how many number of particles or entities. So 1 mole is equals to 6.022 into 10 raised to power 23 number of entities. Entities means what? The particles. The particle may be atoms, molecules or ion. So 1 dozen मध्ये 12 quantities. So in case of 1 mole, there are 6.022 into 10 raised to power 23 number of particles, atoms, ions or molecules. So simple relation जे आहे ते आपण इथे घेतलेला आहे. So this quantity is very important in terms of chemistry. 6.022 into 10 raised to power 23. हे जे काही आपल्याला इथे फिगर भेटलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट अशी फिगर आहे. सो याला एक पर्टिक्युलर नेम जे आहे ते तिथे देण्यात आलं. सो दिस क्वांटिटी दॅट इज 6.022 into 10 raised to power 23 याला आपण म्हणणार Avogadro's number or Avogadro constant and it is denoted by Na and suffix a. So Avogadro constant, its value is 6.022 into 10 raised to power 23 and that is equals to 1 mole. That means relation आपल्याला इथे भेटलं 1 mole equals to 6.022 into 10 raised to power 23 or it is also equals to Avogadro constant denoted by Na. सो असं सिंपल मॅनर मध्ये हा एक कन्सेप्ट जो आहे तो इथे दिलेला आहे. सो मोल कन्सेप्ट ऍक्च्युअली जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले सुद्धा जे आहे ते यूज करता येतात आपल्याला. सो मोल कन्सेप्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी जे आहे ते अकॉर्डिंग टू कंडिशन आपल्याला या फॉर्म्युल्यापैकी कुठलाही एक फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला यूज करावा लागतो. त्यापैकी पहिला जो फॉर्म्युला दिलेला आहे इन केस ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ मोल नंबर ऑफ मोल्स दॅट इज नंबर ऑफ मोल्स डिनोटेड बाय n इक्वल्स टू वेट और गिवन मास ऑफ ए सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलर मास. जेव्हा एखाद्या मॅटरचं मास जे आहे ते गिवन असेल आणि मोलर मास कॅल्क्युलेट करता येत असेल तेव्हा तो फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स. तो आहे हा फर्स्ट फॉर्म्युला दॅट इज नंबर ऑफ मोल्स दॅट इज n इक्वल्स टू वेट इन ग्राम्स डिवाइडेड बाय मोलर मास. सो वेअर मोलर मास इक्वल्स टू ग्राम ऍटॉमिक मास. जर एलिमेंट असेल तर ग्राम ऍटॉमिक मास घ्यावा लागेल आपल्याला इन केस ऑफ मोलर मास आणि जर कंपाऊंड असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल ग्राम मॉलिक्युलर मास. सिंपल एक्झाम्पल देतो. जर इथे आपण ऑक्सिजन जो आहे तो घेतला तर इथे आपल्याला ग्राम ऍटॉमिक मास घ्यावा लागेल. ऑक्सिजनचं जे ग्राम ऍटॉमिक मास आहे ते आहे 16 ग्राम इन केस ऑफ ऑक्सिजन ऍटम. ठीक आहे. जर इथे आपण वॉटर हा कंपाऊंड घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला इन्स्टेड ऑफ मोलर मास इन्स्टेड ऑफ ग्राम ऍटॉमिक मास आपल्याला यूज करावा लागेल ग्राम मॉलिक्युलर मास. म्हणजे वॉटरचं मॉलिक्युलर मास ग्राम मध्ये एक्सप्रेस करावं लागेल. वॉटरचं मॉलिक्युलर मास आहे 18 ग्राम जे आहे ते इथे घ्यावं लागेल. सो फर्स्ट फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स दॅट इज n इक्वल्स टू वेट डिवाइडेड बाय मोलर मास. वेट गिवन असेल जेवढी काही क्वांटिटी तिथे घेतलेली आहे ती तिथे गिवन असेल ग्राम मध्ये ती आपल्याला कन्वर्ट करावं लागेल नसेल तर आणि खाली घ्यावं लागेल मोलर मास. सो वेट डिवाइडेड बाय मोलर मास. सेकंड फॉर्म्युला दॅट इज नंबर ऑफ मोल्स दॅट इज n इक्वल्स टू v in liters divided by 22.4. V means what? It is nothing but the volume of gas in liter at STP, standard temperature pressure.
एसटीपीचा मिनिंग काय होतो? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. या कंडिशन मध्ये एखाद्या गॅसचे, हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन गॅस, नायट्रोजन गॅस, एखाद्या गॅसचे नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असेल आणि त्याचं व्हॉल्यूम दिलेलं असेल इन लिटर्स, तर मग त्यावेळेस जो फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल, फॉर्म्युला राहणार नंबर ऑफ मोल्स दॅट इज एन इक्वल्स टू व्ही इन लिटर्स डिवायडेड बाय 22.4. जर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेले असतील, इफ there is a given number of particle for the calculation of number of moles, त्यावेळेस आपल्याला हा थर्ड फॉर्म्युला जो आहे तो यूज करावा लागेल. आणि नंबर ऑफ मोल्स n equals to capital N divided by NA, where that n is number of particles. आणि NA तुम्हाला माहिती आहे, इट इज नोन ॲज ॲव्होगॅड्रोस नंबर, ॲव्होगॅड्रोस कॉन्स्टंट याला म्हणतो. याची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला माहिती आहे, दॅट इज 6.022 into 10⁻23. सो असं सिंपल असे हे फॉर्म्युले जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. यापैकी सुटेबल फॉर्म्युला यूज करून जे आहे ते आपण मोल कन्सेप्ट जो आहे तो तिथे कॅल्क्युलेट जो आहे तो करू शकतो. नंबर ऑफ मोल्स जे आहेत ते आपण तिथे कॅल्क्युलेट करू शकतो.